ओम सद्नमो जरेश गुरुजी गौरेश बड़े दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ सापुर चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू जयती गुरु गोरखनाथ बाबा गौरेश हलक निरंजन आदेश. स्वागत करतो आजच्या या विशेष शनीच्या एपिसोडमध्ये. आजच्या या भागामध्ये आपण शनी देवतेबद्दल असलेली माहिती, इवन साडेसाती, वक्र किंवा शनी महादशा याबद्दल तर माहिती देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. त्याचबरोबर शनी देवतेच्या प्रकोपापासून आपण कसं स्वतःचा बचाव केला पाहिजे, त्यासाठी कोणती साधना पूजा आराधना आपण करायला हवी, किंवा शनीच्या साडेसातीपासून वाचण्याचे कोणते उपाय आहेत जे शास्त्रामध्ये सुद्धा वर्णित आहेत, त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या भागामध्ये करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ निश्चितपणे संपूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करा. इतर व्हिडिओप्रमाणे आजच्या या व्हिडिओद्वारे सुद्धा तुमच्या ज्ञानामध्ये निश्चितपणे भरही पडणारी आहे. सर्व नवग्रहांमध्ये शनी देवतेंचं अस्तित्व किंवा शनिग्रह हा स्वतःचं वलय हा निश्चितपणे राखू नये. ज्योतिषशास्त्राच्या प्रणालीनुसार शनी महाराज एका राशीमध्ये परत रिटर्न येण्यासाठी हे 30 वर्षाचा कालखंड लागतो. म्हणजे जर एखाद्या राशीमध्ये शनी महाराज जर भ्रमण करत असेल तर परत 12 राशी पूर्ण करून त्याच राशीमध्ये येण्यासाठी शनी महाराजांना 30 वर्षाचा कालखंड हा लागत असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यामध्ये शनीचे साडेसाती 2 वेळा, फार तर 3 वेळा येते. जर समजा एखाद्या व्यक्तिरेखेचं आयुष्य जर 100 वर्षाचं असेल तर 30 वर्षाच्या फरकाने 3 वेळेस साडेसाती शनी महाराजांची एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येऊ शकते. अदरवाईज 2 वेळा तर शनीची साडेसाती येणे हे तर आहेच आहे. बरं, आता शनीची साडेसाती लागते कशी हे आधी आपण समजून घेऊया. पहा, शनी महाराज भ्रमण करताना ज्या राशीमध्ये येतात, ज्या राशीमध्ये ते पोचतात, तर ज्या राशीमध्ये ते बसतील त्या राशीची पाठीमागची राशी आणि समोरची राशी म्हणजे पुढील राशी असे मिळून एका वेळी 3 राशींना शनी महाराज हे साडेसाती लावून टाकतात. मग हे साडेसाती म्हणजे आहेत 7.5 वर्षाचा कालखंड, जो शनी तुमच्या मागे तुमच्या राशीमध्ये बसून तुम्हाला व्यतीत करायला लावणार आहे. साडेसातीचा कालखंड हा 2.5 असा 3 टप्प्यामध्ये चालतो. आता वर्तमान स्थितीमध्ये जर पाहिलं तर येणाऱ्या 29 मार्च 2025 या दिवशी शनी महाराज हे मीन राशीमध्ये येतील. म्हणजे 29 मार्चला शनी हे मीन राशीमध्ये आल्याच्यानंतर मीन, कुंभ आणि मेष या 3 राशींना साडेसाती चालू राहणार आहे. कुंभ राशीची साडेसाती ही शेवटची 2.5 वर्षाची असेल. 29 मार्च नंतरची सुरुवात होणार आहे. मीन राशीला हा 2रा टप्पा असेल, तर मेष राशीला हा पहिला टप्पा या साडेसातीचा लागणार आहे. तर मकर राशी या साडेसातीच्या त्रासांना आता मुक्त होत आहे. त्याचबरोबर सिंह आणि धनु या राशींना शनीची पनोती किंवा ज्याला आपण म्हणू ढय्या ही सुद्धा आता लागणारी आहे. बरं, आता ज्या अनुषंगाने साडेसातीचा कालखंड तुम्ही समजून घेतला, मुळामध्ये शनी आहेत काय हे पण समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. शनी मुळामध्ये सर्व नवग्रहांमध्ये सर्वात स्लो चालणारा प्लॅनेट आहे, किंवा ज्याला आपण म्हणू की सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह कोणता आहे तर हा शनी आहे. त्यामुळेच तर सर्वात नवग्रहांमध्ये सर्वात जास्त काळ शनीच महाराज हे एखाद्या राशीमध्ये राहतात, आणि शनीच आहे जे एखाद्या राशीमध्ये परत येण्यासाठी सुद्धा एवढा वेळ निश्चितपणे लावतात. त्यामुळे या ग्रहाची संज्ञा किंवा या ग्रहाचं स्वरूप जर बघितलं तर कुठेतरी याला धर्मशास्त्र किंवा जे आपल्या प्राचीन कथा आहेत किंवा शास्त्र आहे हे सुद्धा तितकंच जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस शनी आपल्या राशीमध्ये येतो किंवा साडेसातीमध्ये शनी ज्या वेळेस चालतात, तर निश्चितपणे हे तर तय आहे किंवा हे तर निश्चितपणे यकीन माना हे होणारच आहेत की सर्व गोष्टी या विलंबाने होतात. कारण मुळामध्ये शनी ह्या सर्वच्या सर्व गोष्टी, दुःख असेल सुख असेल, हे विलंब करतच देतात. दुःख दिले तर ते अवांतर देत राहणार आहेत, आणि सुख जर दिलं तर अवांतर ते देतच राहणार आहेत. त्यामुळे अनेक व्यक्तिरेखा तुम्ही असे सुद्धा पाहिलेले असतील की एखाद्या व्यक्तिरेखा रंकाचाही राव होतो आणि रावाचाही रंक होतो, तो सुद्धा या साडेसातीच्याच 7.5 वर्षामध्ये होतो. याचाच अर्थ की एखाद्या व्यक्तिरेखा ज्याला आपण म्हणू जर फटके बसायला सुरुवात झाली तर एकामागे एक असे दीर्घकालीन फटकेसुद्धा या साडेसातीच्या कालखंडामध्ये बसतातच. आणि जर एखाद्या व्यक्तिरेखेचा उद्धार व्हायला लागला तर संपूर्ण आयुष्य असेल त्याचे येणाऱ्या 7 पिढ्यांचा पण उद्धार हे शनी महाराज या साडेसातीच्या कालखंडामध्ये करतात. कारण यांचं नेचरच आहे की शनी हे त्यांचे प्रभाव, शनी त्यांची प्रखरता हे मंद स्वरूपाने देतात, किंवा ज्याला आपण म्हणू सावकाश पद्धतीने हनन किंवा तारण करायची क्षमता ही शनीमध्ये आहे. मग हे मंद कशामुळे होतात किंवा हे मंद कशामुळे चालतात याच्यामागे सुद्धा शास्त्रीय विधान आहे. इवन तुम्ही शनीचा गायत्री मंत्र जरी पाहिला तर शनीच्या गायत्री मंत्रामध्ये सुद्धा तन्नो मंद प्रचोदयात असं आपल्याला वाक्य पाहायला मिळतं, असं मंत्र पाहायला मिळतो. पहा, पुरातन काळामध्ये वृत्रासूर नामक दैत्याचा वध करायचा होता. तर या दैत्याच्या वधासाठी देवराज इंद्राला त्याचं वज्र निर्माण करायचे होते, आणि हे वज्र निर्माण करण्यासाठी त्याला दधीची ऋषीच्या अस्थी, ज्याला आपण हाडे म्हणतो, तर दधीची ऋषीच्या सांगाड्यापासून ते वज्र हे निर्माण होणार होते. ते कार्य त्यांच्या सांगाड्यापासूनच निर्माण होणार. त्यामुळे दधीची ऋषींना त्यांचा त्याग हा करावा लागलेला होता.
म्हणजे देवतांचा विजय होण्यासाठी किंवा असुरांवरती मात करण्यासाठी दधीची ऋषींनी त्यांच्या प्राणाची आहुती ही देवतांच्या कार्यासाठी दिली आणि दधीची ऋषीच्या सांगाड्यापासून किंवा त्यांच्या हाडांपासून इंद्रदेवतेच्या हातामध्ये वर्तमान स्थितीमध्ये जे वज्र आहे हे निर्माण झालेले आहे. बरं, आता शास्त्रात असंही वर्णन येतं की ज्यावेळेस ही दधीची ऋषींना वज्र निर्माण करताना त्यांच्या अस्थी, त्यांचे सांगाडे हे घेतले गेले, वज्र निर्माण केले गेलं, तर दधीची ऋषींच्या राशीमध्ये सुद्धा शनीची साडेसाती होती असं सुद्धा वर्णन शास्त्रामध्ये येतं. बरं, आता हा प्रथम चरण तुम्ही समजून घेतला. दधीची ऋषींनी त्यांच्या सांगाड्यापासून वज्राची निर्मिती इंद्रदेवतेला करून दिली. वृत्रासुराचा वध झाला आणि देवतांचा विजय हा प्राप्त झाला. परंतु दधीची ऋषींचे जे पुत्र होते ज्यांना पिप्पलाद ऋषी म्हणतात, पिप्पलाद ऋषी हे खऱ्या अर्थी जर पाहिलं तर शिवशंभू म्हणजे भगवान महादेवांचेच एक अवतार मानले जातात. मग दधीची ऋषींनी जेव्हा त्यांच्या प्राणाची आहुती दिली, देवतांचं कार्य सिद्ध केलं, दधीची ऋषींबरोबर त्यांची पत्नीसुद्धा ही सती गेली आणि छोटे असलेले पिप्पलाद मुनी म्हणजे पिप्पलाद ऋषी यांना दधीची ऋषींनी आणि त्यांच्या पत्नीने एका पिंपळाच्या झाडाखाली ठेवले. लहानपणापासूनच दधीची ऋषींचे जे पुत्र आहेत ज्यांना पिप्पलाद मुनी म्हणतात हे पिंपळाच्या झाडाखाली मोठे झाले. पिंपळाची पानं खाऊन त्यांनी लहानपण काढले. इवन याच पिंपळाच्या झाडामुळे किंवा याच्यामध्ये झालेल्या संगोपनामुळे यांचं नाव पिप्पलाद असं सुद्धा पडलेलं वर्णन आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं. मग हे पिप्पलाद मुनी जे होते, जे दधीची ऋषींचे पुत्र होते, बट ऑब्वियस ते तपस्वी होते आणि शिवशंभूंचे ते अवतारच होते. तेव्हा त्यांनी तपोबल, त्यांचं तपस्वी, त्यांचं तप हे अचाट होते. परंतु जो त्यांना त्रास सहन करावा लागला, जे लहानपणीच आईवडिलांचं छत्र हे त्यांच्यावरून गेलं, एवढे मोठे ऋषी असून सुद्धा त्यांना या यातना, या वेदना सहन करायला लागल्या. मग हे का सहन करायला लागल्या हे विचारण्यासाठी जेव्हा ते नारद मुनींकडे येतात आणि नारद मुनींना हा प्रकार कशामुळे घडला, कशामुळे एवढा त्रास त्यांना लहानपणी सहन करावा लागला याची विचारणा ते करतात, तेव्हा पिप्पलाद मुनींना नारद मुनी सांगतात की जे कार्य देवतेंचं संग्रामामध्ये विजय प्राप्त करून देण्यासाठी तुमच्या वडिलांनी म्हणजे दधीची ऋषींनी जी प्राणाची आहुती दिली, त्यांच्या प्राणांपासून, त्यांच्या अस्थिपासून जे वज्र निर्माण केलं, त्यावेळेस सुद्धा शनी महाराज हे त्यांच्या राशीमध्ये होते. कुठे ना कुठे देवतेंच्या विजयामागे शनी हे कारणीभूत आहेत आणि जी आहुती त्यांना द्यावी लागली म्हणजे त्यांच्या वडिलांना, पिप्पलाद मुनींच्या वडिलांना म्हणजे दधीची ऋषींना, याच्या मागे सुद्धा कुठे ना कुठे हे शनी जबाबदार आहेत. असं ज्यावेळेस पिप्पलाद मुनींना कळतं तेव्हा पिप्पलाद मुनी हे क्रोधित होतात आणि जे त्यांनी तप, जे सामर्थ्य त्यांनी त्यांच्या शरीरामध्ये साठवलेलं होतं, त्या सामर्थ्याच्या जोरावरती हे पिप्पलाद मुनी शनीवरती प्रकोप करतात आणि शनी महाराजांचे पाय हे घट्ट आवळून धरतात. तेव्हा शनी महाराज हे पिप्पलाद मुनी कोण आहेत हे स्वतः तपासून पाहतात. तेव्हा त्यांना हे कळते की हे साक्षात शिवशंभूचे अवतार असून हे ऋषी दधीची यांचे हे पुत्र आहेत. शनी महाराज पिप्पलाद मुनींवरती त्यांची वक्र दृष्टी टाकतात किंवा जेवढ्या चेष्टा करता येतील, ज्या पिप्पलाद मुनींना दूर सारण्यासाठी होतात ते सर्व करून पाहतात. परंतु पिप्पलाद मुनींचं जे तपसामर्थ्य असतं याही पुढे शनी महाराजांचं काही चालत नाही. तेव्हा शनी महाराज या विळख्यातनं मुक्त होण्यासाठी पिप्पलाद मुनींना वरदान मागण्यासाठी सांगतात आणि जे त्यांनी पायाला विळखा धरलेला आहे किंवा जे घट्ट पाय आवळून धरलेले आहेत शनी महाराजांचे ते सोडण्यासाठी विनंती स्वतः शनी करतात. तेव्हा पिप्पलाद मुनी शनी महाराजांना 2 वरदान मागतात असं वर्णन शास्त्रामध्ये आहे. त्यातला पहिला वर पिप्पलाद मुनी हे शनीकडे असं मागतात की वयाच्या 12व्या वर्षापर्यंत, मग तो जातक म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल, थोडक्यात वयाच्या 12व्या वर्षापर्यंत कोणत्याही मुलाच्या, कोणत्याही मुलीच्या मुळामध्ये तू राशीत यायचंच नाहीस, तुझी साडेसाती लावायची नाहीस. जर इन केस तुझी साडेसाती जरी त्या मुलाच्या किंवा मुलीच्या जन्मापासून वयाच्या 12व्या वर्षापर्यंत जरी येत असेल तर या कालखंडामध्ये तुझा असर, तुझी तीव्रता त्यांच्यावरती होणार नाही, असा पहिला वरदान पिप्पलाद मुनींनी शनीला मागितला. याच्या मागे रिझन हेच होते की जी यातना, जो त्रास पिप्पलाद मुनींना लहान वयामध्ये झाला तो त्रास कोणत्याही लहान मुलाला होऊ नये म्हणून प्रथम वरदान पिप्पलाद मुनी मागतात की 12व्या वर्षापर्यंत तुझं कोणत्याही पद्धतीची वक्रदृष्टी असेल, शनीची साडेसाती असेल, शनी ढई असेल किंवा शनी महादशा असेल, ही या मुलांवरती म्हणजे लहान मुलांवरती त्याचा असर इफेक्ट हा होणार नाही. हा प्रथम चरण. दुसरा वरदान पिप्पलाद मुनी असं मागतात की ज्या व्यक्तिरेखेंना साडेसाती आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी वक्री आहे किंवा ज्यांना महादशा आहे किंवा ढय्य आहे, अशा व्यक्तिरेखेंच्या आयुष्यामध्ये
जे व्यक्ती पिंपळ म्हणजे पिंपळाचं झाड ज्याला आपण म्हणूया, जे व्यक्ती पिंपळाची सेवा करतील, पिंपळाच्या झाडाची सेवा करतील किंवा पिंपळाला पाणी घालतील, पिंपळाला प्रदक्षिणा मारतील किंवा पिंपळाच्या झाडाखाली बसून कोणतंही तप आचरण करतील, स्तोत्र कवच पाठ याचे अनुष्ठान करतील किंवा देवतेला पोचतील, तर पिंपळाच्या झाडाला किंवा पिंपळाचे केले जाणाऱ्या सेवेमुळे सुद्धा तुझा इफेक्ट हा कमी करायचा. थोडक्यामध्ये जे वाईट होणारे ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे तू टाळून द्यायच्या आहेत, असा वरदान दुसरा पिपलाद मुनी हे शनीला मागतात. त्यामुळे कुठेतरी त्याला हे सुद्धा जबाबदार आहे की शनी साडेसातीमध्ये अनेक ज्योतिष असेल, ज्योतिषाचार्य असेल, इव्हन तुम्ही शास्त्रामध्ये ऐकलंही असेल की शनी साडेसातीमध्ये, शनी डय्यामध्ये, शनी वक्री असताना पिंपळाच्या झाडाची सेवा ही खास करून करायला लावली जाते. हे त्याच्या मागे हे वरदान आहे की पिपलाद मुनींचा वरदान त्याच्या मागे हा निश्चितपणे आपल्याला फायदेशीर ठरतो की जो व्यक्तिरेखा पिंपळाची सेवा करतो, पिंपळाच्या झाडाची सेवा करतो, अशा व्यक्तिरेखेच्या पत्रिकेमध्ये शनी खराब असेल, त्याची पोझिशन खराब असेल, महादशेत असेल, साडेसातीत असेल, तर त्याचा प्रकोप हा शांत होतो. होणारे जे इफेक्ट आहेत त्याच्यामध्ये कमतरता येते. त्यामुळे शनी महादशेत साडेसातीत पिंपळाची सेवा ही उत्तम किंवा फलदायी ही निश्चितपणे मानले गेलेले आहे. बरं, आता हे सर्व झाल्याच्यानंतर ज्यावेळेस पिपलाद मुनी त्यांनी पकडलेली जी मूठ आहे, थोडक्यामध्ये त्यांनी जी तपोबलाने शनीचे जे पाय दोन्ही रोखून धरले होते, आवळून पकडले होते, मग हे तपोबलाचं सामर्थ्य काढताना या पिपलाद मुनींनी त्यांच्यापाशी असलेलं जे वज्र होतं ते वज्र शनिदेवीच्या पायावरती मारलेलं आहे. म्हणजे शनीच्या पायावरती वज्राचा प्रहार हा पिपलाद मुनींना करावा लागला होता. का तर ते जे तपसामर्थ्याने पकडलेली जी जोर होता तो ओसरण्यासाठी. आणि ज्यावेळेस हा वज्र शनीच्या पायावरती पिपलाद मुनी मारतात तेव्हा ती पकड पूर्णपणे संपते आणि शनी महाराज हे मुक्त होतात. परंतु जो वज्राचा प्रहार शनीच्या पायावरती झाला त्यामुळे एका पायाने शनी महाराज हे लंगडे झाले. लंगडे झाले याचा अर्थ एका पायाने ते लंगडे आहेत, त्यांचा एक पाय हा पूर्णपणे निकामी आहे असं याच्यामध्ये वर्णनसुद्धा आहे. त्यामुळे जसा एखादा अपंग व्यक्ती चालतो, ज्याची गती, ज्याची चालण्याचा वेग हा स्लो असतो, त्याच अनुषंगाने त्या दिवसापासून शनी हे मंद झालेले आहेत. त्यामुळे ते राशीमध्ये असतील, साडेसातीमध्ये असतील, त्यांचे परिणाम देताना असतील हे मंद गतीने देतात आणि मंद गतीने चालतात. म्हणून यांना मंद गतीने चालणारा प्लॅनेट किंवा ग्रहसुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामागे ही खऱ्या अर्थी कथा शास्त्रामध्ये वर्णित आहे. पिंपळेच्या झाडाची सेवा करणे, पिंपळ देवतेला पूजणे किंवा पिंपळेच्या झाडाखाली असलेले खास करून जे बजरंग बली असतात त्यांची केली जाणारी सेवा हे विशेष फलदायी निश्चितपणे असेल. समजा तुमच्या घराच्या आसपास विभागामध्ये पिंपळाचं झाड असेल तरी त्याला तुम्ही तुमच्या शनी महादशेमध्ये किंवा शनी साडेसातीमध्ये त्याला पाणी घालायचं जरी कार्य केलं आणि फेऱ्या आणि प्रदक्षिणा मारण्याला अनन्यसाधारण महत्त्व निश्चितपणे. जितक्या जास्त प्रदक्षिणा मारता येतात तेवढं तुम्ही मारल्या निश्चितपणे पाहिजेत. बरं, आता हा एक उपाय झाला. याच्यानंतर दुसरी रेमेडीज काय आहे किंवा खऱ्या अर्थी हा उपाय कोणता आहे, तर तो उपाय आहे आपले रुद्र म्हणजेच बजरंग बलींचा. शनी साडेसातीमध्ये सर्वप्रथम तर तुम्ही हे आधी समजून घ्या की शनी हे उदासीन देवता आहेत. उदासीन ग्रह हा शनी आहे. ज्यावेळेस शनी आयुष्यामध्ये येतात, साडेसाती येतात, तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल व्यक्तिरेखा हा स्लो होतो, आळशी होतो. अनेक वेळा आपण म्हणतो की दळिंद्री लागणे, ह्या गोष्टी शनी महादशेत, शनी साडेसाती निश्चितपणे पाहिल्या गेलेल्या आहेत. अचानक होणारे चुकीचे निर्णयसुद्धा हे शनी एखाद्या व्यक्तीला घ्यायला भाग पाडतात. मग याला दुसरा उपाय जो शास्त्रामध्ये आहे आणि जो त्रिकालबाधी सत्य आहे ते म्हणजे आपले रुद्र अवतार बजरंगबली. बजरंगबली एकमात्र देवता असे आहेत जे शनी महाराजांना शांत करू शकतात. तसा वरदान जसा पिपलाद मुनींना वरदान शनींचं आहे तसा दुसरा वरदान हा बजरंगबलीला सुद्धा आहे. तर बजरंगबली हे रुद्रावतार तर आहेतच, याशिवाय शनी महाराजांचे जे पिता ज्यांना सूर्य म्हटलं जातं, शेवटी शनी हे सूर्यपुत्र आहेत. कोणतंही शास्त्र उचलून धारा, कोणतंही शास्त्र वाचा, महादेवांच्या पुत्रांच्या नंतर सर्वात जास्त पॉवरफुल असलेले जे मुलं किंवा सर्वात जास्त ताकदवर पुत्र कोणाचे झालेले आहेत तर ते सूर्यदेवतेचेच आहेत. हे सूर्यदेवतेचे जे पुत्र आहेत शनी महाराज, तर हे सूर्यदेवताच बजरंगबलीचे गुरुसुद्धा आहेत. बजरंगबलीचे गुरु म्हणजे हनुमंतांचे गुरु हे सूर्य महाराज आहेत. शास्त्रानुसार सूर्याचा 100वा भाग म्हणजे सूर्याच्या तेजाचा 100वा भाग हा 100वे तेज सूर्यदेवतेचे बजरंगबलीला दिलेला आहे. त्यामुळे बजरंगबली हे निश्चितपणे शनी महादशेमध्ये असेल, साडेसातीत असेल, शनी पत्रिकेला खराब असेल त्यावेळेस असेल, हनुमंताची केली जाणारी सेवेमुळे शनी महाराज हे त्या पत्रिकेला मारक न होतात, तारक होतात. थोडक्यामध्ये त्यांची होणारी जेवढ्या पद्धतीचे नुकसान आहेत ते न करता ते फायद्यामध्ये कन्वर्जन बजरंगबलीच्या सेवेमुळे शनी महादशेत साडेसातीत हे निश्चितपणे होताना दिसते. शनिवारी जे आपण पाहत असाल बजरंगबली असेल, शनी महाराज असेल, यांच्या मंदिरामध्ये लाईन जास्त असते, दर्शनासाठी गर्दी जास्त असते. हे रिझन त्याच्यामागे कुठे ना कुठे निश्चितपणे आहे.
कारण ज्यावेळेस लंकेमध्ये महाराज म्हणजे शनी महाराज हे उलट्या अवस्थेमध्ये रावणाने टांगलेले होते. कारण पहा, मुळामध्ये हे उपद्व्यापी आहेत जे शनी आहेत ते. शनी हा एका जागी राहावा म्हणजे ज्यावेळेस शास्त्रात आणि रामायणात सुद्धा आपल्याला हे वर्णन सापडते. रावणाचा जो पुत्र आहे ज्याला आपण मेघराज किंवा मेघनाद हे खऱ्या अर्थी त्यांचं नाव होतं. ह्या मेघनाथनी इंद्रदेवतेवरती विजय प्राप्त केला म्हणून त्याला इंद्रजित सुद्धा नाव पडलं. बरं, हा मेघनाथ जेव्हा जन्म घेणार होता, मेघनाथ जन्मणार होता, त्यावेळेस रावणाने सर्व नवग्रह बंदी केलेले होते. आणि नवग्रह हे बंदी करून पत्रिकेतले 12 स्थानक जे राहतात त्या 12 स्थानकातलं जे 11व्या स्थानक म्हणजे थोडक्यामध्ये 11व्या नंबरचं जे घर असतं ज्याला आपण 11 नंबर हाऊस म्हणतो, या 11व्या स्थानकामध्ये सर्व नवग्रह रावणाने डांबून ठेवले होते. मेघनाथ किंवा इंद्रजित हा जन्माला येण्याच्या वेळेस हे 11व्या घरामध्ये जर सर्वच्या सर्व ग्रह एक हाती राहिले असते तर मेघनाथ म्हणजे ज्याला इंद्रजित म्हणतो हा अमर होणार होता, हा अजय होणार होता. याच्यावरती कोणीही विजय प्राप्तच करू शकले नसे अशी ग्रहदशा रावणाने बनवून ठेवलेली होती, सर्व नवग्रह बंदी बनवून. आणि एक मात्र शनी महाराजच या नवग्रहातले 11व्या स्थानकातनं 12व्या स्थानकात जन्माच्या वेळेस सरकले होते कूटनीतीने. सर्व ग्रहांना नाही जमले ते शनीने करून दाखवले होते. 8 ग्रह जरी रावणाने बंदी बनवून ठेवले तर ह्या 8 ग्रहांना सोडून नवग्रह म्हणजे थोडक्यामध्ये शनी हे 11व्या स्थानकातनं 12व्या स्थानकात बरोबर जन्म होण्याच्या वेळेस सरकलेले होते. त्यामुळे याचा इफेक्ट हा इंद्रजितला हरण्यासाठी, इंद्रजित ज्यावेळेस मारला गेला त्यावेळेस सुद्धा शनी महाराज त्याच्या मागे जबाबदार आहेत. त्यावेळेस ह्या रावणाने ज्यावेळेस या शनी महाराजांना उलटे ठेवले होते, बांधून ठेवले होते, त्यावेळेस लंकेतनं सुद्धा सुटका बजरंगबलीनेच शनी महाराजांची केलेली आहे. त्याच्या बदल्यातच बजरंगबलीला शनीने स्वतः वरदान दिलेलं आहे की त्याच्या 7.5 महादेशाच्या कालखंडामध्ये जो हनुमंतरायाची भक्ती करेल, त्यांचे स्तोत्र असेल, पूजा असेल किंवा कवच असेल याचे विधान हे करेल तर 7.5 असो महादशा असो बजरंगबलीच्या केले जाणाऱ्या भक्तीमुळे त्या बजरंगबलीच्या भक्तावरती माझी कोणतीही कुदृष्टी अवकृपा होणार नाही असा वरदान शनीचा आहे. त्यामुळे शनी महादशेत मॅक्झिमम बजरंगबलीची जेवढी सेवा करता येईल, आराधना करता येईल तेवढी तुम्हाला फलदायी हे निश्चितपणे राहते. इवन शनीचा होणारा प्रकोप हा कमी होतो, होणारे कामं लवकर सुरुवात होतात. ज्याला आपण म्हणू मंदगती, जशी शनीची चाल ही मंद आहे. जर शनीच्या मंदगतीला तुम्हाला आवाहन द्यायचं असेल, शनीला तुमच्या प्रारूप म्हणजे चांगलं करून घ्यायचं असेल, पत्रिकेला पॉझिटिव्ह रिझल्ट देणारा ग्रह करायचा असेल तर तुम्हाला हनुमंताला पूजा वच लागणार आहे हे तुम्ही लिहून घ्या. मग बजरंगबलीचे साधनं कितीतरी आहेत, त्याचे वर्णन आहेत. पण आता बीजमंत्राच्या बाबतीमध्ये म्हटलं, मी यापूर्वी म्हटलं कुठलाही बीजमंत्र असेल हा गुरुमुखी असावा लागतो. गुरुमुखी दिले जाणारे बीजमंत्रच हे फलद्रूप होतात. अदरवाईज या बीजमंत्रांचं सामर्थ्य हे निश्चितपणे नाच्या स्वरूपामध्ये आहे. मग याला दुसरं विधान काय आहे? मग तुम्ही ह्याच्यामध्ये बजरंगबलीची मूर्ती असेल त्याच्यावरती अभिषेक करणे, गावामध्ये तुमच्या विभागामध्ये जिथे बजरंगबलीची पाषाणरूपी मूर्ती असेल त्याचे दर्शन करणे, तिथला लावला जाणारा जो सेंदूर आहे तो सेंदूर कपाळी धारण करणे. या व्यतिरिक्त हनुमंत महाराजांचे जे स्तोत्र आहेत त्याचं पठण करणे, त्याचबरोबर हनुमान चालीसा असेल त्याचंही पठण केलं चालेल. आणि याही पुढे जाऊन मी म्हणेल की सर्वात इफेक्टिव्ह रिझल्ट देणारा, इवन हनुमान चालीसापेक्षाही इफेक्टिव्ह रिझल्ट देणारं बजरंगबलीचं कोणतं साधन आपल्याला उपलब्ध आहे तर ते आहे बजरंगबाण. तुम्ही बजरंगबाणचे अनुष्ठान घरामध्ये अवश्यपणे केले पाहिजेत. बजरंगबाणच्या केल्या जाणाऱ्या अनुष्ठानामुळे तुमच्या परिवाराचे हे तर संरक्षण होतेच, शिवाय हे भूत प्रेत डाकिनी शाकिनी वेताळ ब्रह्मपिशाच कोणत्याही पद्धतीची बाधा, कोणत्याही पद्धतीचे विघ्न ज्याला आपण समूळ याचा नायनाट होऊन जातो, एवढी ताकद बजरंगबाणमध्ये आहे. त्यामुळे जे व्यक्तिरेखा बजरंगबाण करतात, भलेही 7.5 असो, महादशा असो किंवा शनी वक्री असो, पत्रिकेला खराब असो, जे व्यक्तिरेखा बजरंगबाणसारख्या अनुष्ठान घरांमध्ये करतात, बजरंगबलीच्या अनुष्ठानाची थोडक्यामध्ये ज्याला म्हणू सेवा करतात, तर अशा व्यक्तिरेखांच्या कुंडलीमध्ये शनी हे निश्चितपणे मारक न राहता तारक होतात. थोडक्यात शनी हे त्यांचे रिझल्ट हे पॉझिटिव्ह वेमध्ये बदलायला सुरुवात होते. त्यामुळे बजरंगबाणचे अनुष्ठान अवश्यपणे केले पाहिजेत. बरं, बजरंगबाणचे अनुष्ठान करणे म्हणजे हे मार्केटमधून पुस्तक आणणे आणि वाचणे एवढंच अनुष्ठान आहे का? निश्चितपणे नाही. कोणतेही अनुष्ठान असेल, साधना असेल, याचे काही तत्त्व आहेत, याचे काही नियम आहेत, त्याचे काही प्रणाली आहेत, त्याचे संकल्प आहेत, इतरही गोष्टी काही गुप्त स्वरूपाच्या असतात, त्या समजून घ्याव्या लागतात. त्यासाठी ही आजपर्यंत बजरंगबाणच्या दीक्षा ऑनलाईन पद्धतीने आपण चॅनलच्या माध्यमातून देत आलेलो आहोत. नवीन व्यक्तिरेखा जुळत आहेत त्यांना कदाचित माहीत नसेल, जेवढे जुने व्यक्तिरेखा जुने सबस्क्रायबर मेंबर आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे की बजरंगबाणची दीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने आपण दिलेली आहे किंवा त्याचे जे इफेक्ट आहेत ते तुम्ही सर्वांनी आजपर्यंत
अनुभवाच्या माध्यमातून ऐकलेले आहेत आणि पाहिलेले सुद्धा आहेत. तर आता ही बजरंगबाणची जी दीक्षा आहे ही आता देण्याचं योजना आम्ही करत आहोत. बजरंगबाणची दीक्षा ही ऑनलाईन दिली जाते. सर्वप्रथम तुम्ही आधी हे समजून घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही येण्याची गरज लागत नाही. झूम ॲपद्वारे ही दीक्षा तुम्ही घरात बसून प्राप्त करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम शिकायचे आहे की बजरंगबाण नक्की केलं कसं पाहिजे, त्याच्यामध्ये विधी काय आहेत, नियम काय आहेत, कशा अर्थी त्याचं पठण केलं पाहिजे, सर्व गोष्टी डीपमध्ये तुम्हाला 1 तासाच्या या दीक्षेच्या कार्यक्रमामध्ये लाईव्ह शिकवले जातात. देन आफ्टर तुम्ही शुभमुहूर्तावरती या दीक्षा तुमच्या घरामध्ये बसून त्याचे अनुष्ठान करायचे असतात. तर ही दिली जाणारी जी बजरंगबाणची दीक्षा दिनांक 26 जानेवारी 2025 ज्या दिवशी रविवार येत आहे ह्या दिवशी तुम्ही ग्रहण करू शकता. सायंकाळी 8:30 ते 9:30 या 1 तासाच्या कालखंडामध्ये ही दीक्षा दिली जाणार आहे. स्क्रीनवरती जो नंबर किंवा इतर काही गोष्टी आहेत किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही तिथे संपर्क करून सर्व गोष्टी विचारू शकता. दीक्षा ही सशुल्क असते. ह्याच्यामध्ये काही दक्षिणा शुल्क ठरलेले असेल त्या अनुषंगाने तुम्ही दीक्षा हे शुल्क भरून प्राप्त करू शकता, त्याच्यामध्ये सहभागीही होऊ शकता. आता सेकंड पॉईंट की शनी महाराज, जसं की आता या गोष्टी तुम्ही आत्तापर्यंत समजून घेतल्या किंवा जो सांगण्याचा मी प्रयत्न केला हा तुम्हाला निश्चितपणे कळलेला असेल. याही पुढे जाऊन इतर उपाय शास्त्रामध्ये किंवा प्रणालीमध्ये अनेक पद्धतीचे उपाय दिलेले आहेत. काही वस्तूंचं दानसुद्धा शनीच्या महादशेत 7:30मध्ये केलेलं हे शुभ मानले गेलेलं आहे. मग आता शनीची कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये किंवा कोणत्याही पद्धतीचा प्रकोप होऊ नये यासाठी आपण खऱ्या अर्थी केलं काय पाहिजे. म्हणून शनी आपल्याला सांगतो काय ते आधी तुम्ही समजून घ्या. शनी हा मुळामध्ये माणुसकी काय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न आधी शनी महाराज करतात की माणूस म्हणून जन्माला आलेला आहात, व्यक्ती म्हणून जन्माला आलेला तर व्यक्ती म्हणून जगा. आपल्या अंडरमध्ये काम करणारे किंवा आपल्यापेक्षा नोकरदार वर्गामध्ये काम करणाऱ्या या व्यक्तींवरती कधीही शनीच्या महादशेत, शनीच्या 7:30 किंवा शनी वक्री असताना यांच्यावरती अन्याय हा कदापि करू नये. थोडक्यामध्ये गरिबांवरती अन्याय हा कधीही करू नये. सेकंड पॉईंट याच्यामध्ये शनी सांगतात की तुम्ही अध्यात्माच्या मार्गातनं आजपर्यंत तुम्ही जे केलं, ऐशोआराम असेल, उपद्व्याप असेल, उत्मात असेल, हा करून तुमचा खूप झाला. आता तुम्हाला जर सुधारायचं असेल, तुम्हाला जर माझा दंड सहन करायचा नसेल तर तुम्ही आता तुमच्या अध्यात्माच्या जीवनाला सुरुवात करा. अध्यात्माच्या जीवनातून आता तुम्हाला पुढे यावं लागेल असं सांगणारसुद्धा शनी महाराज असतात. हे शनी महाराज असतात जेव्हा या 7:30 लागतात, 7:30मध्ये चालतात तेव्हा आपलं कोण आणि परक कोण याचीसुद्धा जाणीव करून देणारे हे शनी महाराज असतात. व्यक्ती म्हणून आपण आलो, मनुष्य जन्म आपण घेतला, मग आपला पत्नी असेल, आपले पती असेल, आपले आई वडील असेल, यांच्याहूनही परमार्थ साध्य श्रेष्ठ का आहे किंवा तो साध्य कसा करावा, आपण आपलं तत्त्व कशा रीतीने जपावे, कुणावरती अन्याय कसा होऊ नये किंवा ते करू नये किंवा आपल्या हातून कोणतेही पाप होऊ नये याचे संपूर्णपणे ज्याला आपण म्हणून एका व्यक्तीला संपूर्ण फिल्टर करायचं काम ह्या 7.5 वर्षाच्या कालखंडामध्ये शनी महाराज निश्चितपणे करतात. म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलं तेच म्हणत आहे की आफ्टर 7 and 5 म्हणजे 7.5 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर जो व्यक्ती ज्यांनी 7.5 सहन केलेली असते त्याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की पहिल्या 7.5 वर्षाच्या पूर्वी हा व्यक्ती काय होता आणि आताचा हा जो उभा आहे तो काय आहे. असं थोडक्यामध्ये ज्याला म्हणू की गोल्ड, सोन्याला जसं आपण संपूर्णपणे जाळून त्याला खऱ्या अर्थी सोन्याचा रंग प्राप्त होतो, हा रंग प्राप्त करून देण्याचं कार्य हे शनी करतात. आणि शनीच आहेत जे एखाद्या व्यक्तीला मोठा साधक असेल, मोठा तपस्वी असेल, महाज्ञानी असेल, गुरु असेल, सद्गुरू असेल, महागुरू असेल, हे बनवण्याचं सुद्धा सामर्थ्य निश्चितपणे शनीमध्ये आहे. जेवढे मोठे सिद्ध आहेत, महंत आहेत, गुरु आहेत, सद्गुरू आहेत, तपस्वी आहेत, योगी आहेत, राजकारणी आहेत, बिझनेसमॅन आहेत, ह्या सर्वांच्या पत्रिकेमध्ये डेफिनेटली यकीन म्हणा शनी यांचा हात खूप मोठा आहे. जोपर्यंत शनी यांच्या पत्रिकेला द्यायला बसलेलं नाही तोपर्यंत हे व्यक्तिरेखा मोठे झालेले नाहीत. त्यामुळे शनी हा नवग्रहांमध्ये ज्याला आपण म्हणून सुपर पॉवरफुल ग्रह हा निश्चितपणे आहे. फरक एवढाच आहे की शनी हा समजून घेण्याची गरज आहे. त्याच्या अपोजिट न जाता महाराजांना म्हणजे शनी महाराजांना आपल्याकडनं करायचं काय आहे हे ओळखायला शिका. आणि ज्या ज्या लोकांच्या शनीच्या 7.5 आता लागल्यात, चालू आहेत, वर्तमान स्थितीमध्ये लागतील, तुमचे काम हे दिरंगाईने होणार, स्लोली होणार, ह्या गोष्टी ग्राह्य पकडून चाला. वेळेच्या आधी कोणतंही कार्य करायला आपल्याला जायचं नाही आहे. आता हे सांगतो मी कोणासाठी, ज्या लोकांना या गोष्टी बोलून कळतात त्या लोकांना हे निश्चितपणे कळतील. त्याच लोकांना मग बजरंगबलीसारखे हे बजरंगबाणसारखे अनुष्ठानसुद्धा त्यांच्याकडनं करतील किंवा सेवा त्यांच्याकडनं घडायला सुरुवात होतील. अदरवाईज ज्या लोकांना काही करायचंच नाही आहे, ज्यांचा विश्वासही नाही आहे, त्या व्यक्तिरेखांना सांगून मग उपयोग नाही आहे. त्यामुळे शनी महाराज हे देवी असो, देवता असो, राक्षस असो,
यक्ष असो किंवा किन्नर असो, पत्रिकेच्या किंवा त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आल्याच्यानंतर कुठे ना कुठे घडामोडी, कुठे ना कुठे आकाश जमीन, जमीन आकाश एकत्र होण्याचे कार्य हा झालेल्या आहेतच आहेत. त्यामुळे शनीला घाबरून न जाता किंवा शनीची साडेसाती लागली तर आता काय होईल, तुम्हाला हे ऐकून यकीन माना किंवा तुम्हाला ऐकून हा विशेष वाटेल. कितीतरी पत्रिका आम्ही स्वतःशा पाहिल्या, ज्या पत्रिका आमच्याकडे येतात. भयंकर मोठी प्रगती, अनेक मोठ्या पद्धतीचे कामे, हे सर्व शनीच्या साडेसातीमध्ये झालेली सुद्धा व्यतिरेक आम्ही पाहिलेले आहेत. जे लोक खाण्यासाठी महाग होते, परंतु शनीची साडेसाती लागल्याच्या नंतर ज्याला आपण म्हणू एक पद्धतीचं रॉकेट उडणे, अशा पद्धतीचे सुद्धा लोक जमिनीपासून आसमानपर्यंत टच करणं, अशा एवढे वेगवान प्रगतीने पुढे गेलेले आहेत. ते सुद्धा आम्ही शनी महादशेतच पाहिलेले आहेत. हे कशामुळे, हे कोणासाठी होते? कारण त्या लोकांचे कर्म चांगले होते. त्यांनी कधी कोणाचं वाईट केलेलं नव्हतं, पाप त्यांच्या हातून कधी घडलेलं नव्हतं, नाहक बळी एखाद्या व्यतिरेकेचा त्यांच्या हातून, त्यांच्या विचारातून गेलेलं नव्हतं. अशा लोकांना शनी निश्चितपणे सहाय्यते, शनी सहाय्यते हे राहतातच राहतात. शनी त्याच लोकांना त्रासदायक, त्याच लोकांना विघ्न आणतात ज्यांचे कुकर्म आहेत, ज्यांचे कर्म चांगले नाहीत, ज्यांनी त्यांच्या वेळेमध्ये ज्यावेळेस त्यांची वेळ चांगली होती त्यावेळेस त्यांनी इतर लोकांना त्रास दिलेला आहे, इतर लोकांना नको असलेल्या सर्व गोष्टी त्यांच्याकडनं करून घेतल्यात, थोडक्यामध्ये अन्याय केलेला आहे. असूनही देण्याची भावना नाही, अशा लोकांना शनी हे, ज्याला आपण म्हणू ना डाऊन टू अर्थ, त्याला वरून खाली आणायचं काम हे मग शनी महाराज निश्चितपणे करतात. आणि ज्यावेळेस शनी त्यांचा न्यायदंड हे घेऊन बसतात त्यावेळेस त्यांच्या न्यायदंडामध्ये किंवा त्यांच्यासमोर कोणताही देवी देवता हा येऊ शकत नाही. असं वरदानसुद्धा शनीला महादेवाचं आहे. शनी महादशा असेल, साडेसाती असेल, त्यावेळेस तुम्ही जे उपाय सांगितले आणि बजरंगबलीची खास करून कास धरणं हे महत्त्वाचे आहे. तुमचे गुरु असेल, गुरूंचा संग करणं हे महत्त्वाचं आहे. गुरुचा संघ असेल, सत्पुरुषांचा संघ असेल, याच्यामध्ये सुद्धा शनी हे कारणी किंवा ज्याला म्हणून कारस्थानी असावं लागतात, शुभ असावे लागतात. त्यावेळेसच हे सर्व सत्संग म्हणा किंवा संतांचा संघ हा सुद्धा शनी महाराजांमुळे सुद्धा निश्चितपणे होतो. त्यामुळे आजच्या भागामध्ये जी सांगण्याचा प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल. नवीन असाल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्य महादेव गुरुजी आदेश.